Hello dear students. Today we are going to learn 3.2 Compare a program. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 3.2 Compare a program या पाठाचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओंची माहिती मिळेल. कंपेअर अ प्रोग्राम. गेटिंग रेडी फॉर दी प्रोग्राम. तर कंपेअर अ प्रोग्राम म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन करा. गेटिंग रेडी फॉर दी प्रोग्राम, कार्यक्रमाची तयारी किंवा कार्यक्रमासाठी तयार होत आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. शुभ सकाळ मित्रांनो. इट इज अ प्लेजर फॉर मी टू वेलकम यू ऑल टू दिस फेस्टिव्ह ऑकेजन. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. प्लीज टेक युअर सीट्स. कृपया आपल्या जागेवर बसून घ्या. मे आय रिक्वेस्ट यू टू कीप युअर मोबाईल स्विच ऑफ ऑन और ऑन सायलेंट मोड. मी तुम्हाला तुमचा मोबाईल बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवण्याची विनंती करू का? Let us ring into the merry mood of youthful creative expressions and forget our preoccupations and ringtones for the time being. चला तर मग सर्व सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह आणि अभिव्यक्तीच्या आनंदी मूडमध्ये प्रवेश करूया आणि आपले सध्याचे व्यस्त जीवन आणि रिंगटोन अर्थात मोबाईल आणि सोशल मीडिया यांना थोडा वेळ विसरून जाऊया. अरायवल ऑफ दी डिग्निटरीज. तर मान्यवरांचे आगमन. आय एम हॅपी टू अनाऊन्स दॅट दी डिग्निटरीज हॅव अराइव्ड. आय रिक्वेस्ट यू ऑल टू बी सीटेड. मला जाहीर करताना आनंद होत आहे की आपल्या मान्यवरांचे आगमन झालेले आहे आणि मी आपणा सर्वांना बसून घेण्याची विनंती करते. आय रिक्वेस्ट आवर हेड गर्ल मिस शुभदा मुरारकर टू एस्कॉर्ट द डिग्निटरीज टू दी डायस. मी आमच्या हेड गर्ल मिस शुभदा मुरारका यांना मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन जाण्याची विनंती करते. कमेन्समेंट ऑफ दी प्रोग्राम. कार्यक्रमाची सुरुवात. कमेन्समेंट म्हणजे सुरुवात. ऑनरेबल चीफ गेस्ट ऑफ टुडेज फंक्शन and an artist of great renown श्री चारुदत्त दिवाण. आजच्या कार्यक्रमाचे माननीय प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कलाकार श्री चारुदत्त दिवाण. प्रेसिडेंट ऑफ बाल आनंद एज्युकेशन सोसायटी श्री अवधूत पाठक. प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष, तर बाल आनंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री अवधूत पाठक. आवर प्रिन्सिपल डॉक्टर अजिंक्य पारखी. आपले प्राचार्य डॉक्टर अजिंक्य पारखी. व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर शैला सिंग. ऑल आवर इन्व्हायटेड गेस्ट, पॅरेंट्स, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. तर उपप्राचार्य डॉक्टर शैला सिंग, आपले सर्व आमंत्रित पाहुणे, पालक, शिक्षक आणि माझे प्रिय मित्र. ऑन बिहाफ ऑफ बाल आनंद विद्यालय आय एक्सटेंड अ हार्टी वेलकम टू यू ऑल. तर बालानंद विद्यालयाच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. वी हॅव गॅदर्ड हेअर फॉर दी इनॉग्रेशन ऑफ आवर स्कूल आर्ट फेस्टिवल. पण आपल्या शालेय कला महोत्सवाच्या उद्घाटनासाठी येथे जमलो आहोत. इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन. लाइटिंग अ लॅम्प. दीपप्रज्वलन. लेट अस बेगिन दिस ऑस्पिशियस ऑकेजन with something symbolic of knowledge and learning. दीपप्रज्वलन करून या शुभ सोहळ्याची सुरुवात ज्ञान आणि शिक्षणाच्या प्रतिकात्मक गोष्टीने करूया. And for this, I would like to request all the honorable members on the dais to kindly light the traditional lamp and offer prayers. यासाठी मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करू इच्छिते की त्यांनी कृपया पारंपरिक
दीप प्रज्वलन करावे आणि प्रार्थना करावी. Friends, look at the amazing quality of this lamp. When lit, not only does it carry the tremendous potential to break the darkness of the night, but also leaves way for 1,000 other lamps to be lit from its flames. तर मित्रांनो, या दिव्याची अद्भुत गुणवत्ता पहा. जेव्हा ते प्रज्वलित होते तेव्हा ते फक्त रात्रीचा अंधार दूर करण्याची प्रचंड क्षमता बाळगत नाही, तर त्याच्या ज्योतीपासून इतर 1000 दिवे प्रज्वलित होण्याचा मार्ग देखील दाखवतात. लायकेन टू द लॅम्प इज नॉलेज. दिव्याची उपमा म्हणजे काय? ज्ञान. नॉलेज टू स्प्रेड्स लाईट. ज्ञान देखील प्रकाश पसरवते. इट नायदर डिवाइड्स नॉर सबस्ट्रॅक्ट. ते भागाकार किंवा वजाबाकी करत नाही. इट ओनली ॲड्स अँड मल्टिप्लाइज. ते फक्त जोडते आणि गुणाकार करते. मिस अनघा भाटिया ऑफ स्टँडर्ड 7 अँड हर ग्रुप विल नाव सिंग द स्कूल सॉन्ग. इयत्ता 7वीची मिस अनघा भाटिया आणि तिचा ग्रुप आता शालेय गीत गाणार आहे. वेलकम अँड इंट्रोडक्शन ऑफ दी गेस्ट. अतिथी देवो भव. आता पाहुण्यांचे स्वागत आणि परिचय. वेलकम म्हणजे स्वागत आणि इंट्रोडक्शन म्हणजे परिचय. तर अतिथी देवो भव. अवर इंडियन कल्चर रिगार्ड्स गेस्ट ॲज गॉड्स. आपली भारतीय संस्कृती पाहुण्यांना देव मानते, अतिथीला देव मानते. लेट अस वेलकम अँड ऑनर अवर डिस्टिंग्विश्ड गेस्ट. तर चला आता आपण आपल्या प्रतिष्ठित पाहुण्यांचे स्वागत आणि सन्मान करूया. इट इज इंडीड अवर प्राऊड प्रिव्हिलेज टू हॅव ॲडमिस्ड अस अ व्हेरी एमिनंट पर्सनॅलिटी फ्रॉम दी फील्ड ऑफ आर्ट अँड कल्चर, रिनोन आर्टिस्ट, अ पेंटर ऑफ इंटरनॅशनल रेप्यूट अँड प्राऊड recipient of many prestigious awards, President of कला रंजन अकॅडमी, श्री चारुदत्त दिवाण. कला आणि संस्कृती क्षेत्रातील एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, प्रख्यात कलाकार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणारे अभिमानास्पद व्यक्ती, कला रंजन अकॅडमीचे अध्यक्ष श्री चारुदत्त दिवाण. I would request our principal to welcome him by offering a token of our love and appreciation, books. मी आपल्या मुख्याध्यापकांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रेमाचे आणि कौतुकाचे टोकन म्हणजे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत करावे. 2 volumes of Cherished Lives of Great Artists. तर पुस्तक कोणतं आहे? Cherished Lives of Great Artists. We are offering books because flowers might perish, but books can stay forever. आम्ही पुस्तके देत आहोत कारण फुलं नष्ट होऊ शकतात, परंतु पुस्तके कायम जिवंत राहतात. थँक्यू सर. धन्यवाद सर. I would now request the convener of this art festival, our art teacher, respected Miss Shilpa Sanghani, to welcome the beacon of our institution. तर मी आता या कला महोत्सवाच्या संयोजक, आमच्या कला शिक्षिका आदरणीय श्रीमती शिल्पा संघानी यांना आमच्या संस्थेच्या बीकन म्हणजे बालानंद अकॅडमीचे अध्यक्ष श्री अवधूत पाठक यांचे स्वागत करण्याची विनंती करते. द प्रेसिडेंट ऑफ बालानंद अकॅडमी मिस्टर अवधूत पाठक. I would now request our school captain and cultural in charge, Mrs. Shubhada Murarka, to welcome our ever inspiring dynamic principal, Dr. अजिंक्य पारखी सर. तर मी आता आपल्या शाळेच्या कॅप्टन आणि सांस्कृतिक प्रभारी शुभदा मुरारका यांना विनंती करते की त्यांनी आमचे सदैव प्रेरणादायी प्राचार्य डॉक्टर अजिंक्य पारखी सर यांचे स्वागत करावे.
Our enthusiastic vice principal will be welcomed by Miss अनघा भाटिया. आमच्या उत्साही उपप्राचार्यांचे स्वागत मिस अनघा भाटिया करतील. थँक्यू डिअर अनघा. धन्यवाद अनघा. इंट्रोडक्टरी स्पीच म्हणजे प्रास्ताविक भाषण. To appraise you about the art festival, I request the principal, respected Dr. Ajinkya Parkhi, to deliver his introductory speech. कला महोत्सवाची माहिती देण्यासाठी मी प्राचार्य आदरणीय डॉक्टर अजिंक्य पारखी यांना प्रास्ताविक भाषण करण्याची विनंती करते. बुक रिलीज. फ्रेंड्स, we have prepared here a volume comprising photographs of all the beautiful and unique pieces of art which are displayed today in the auditorium. तर पुस्तक प्रकाशन. आता पुस्तकाचे प्रकाशन येथे म्हटलेलं आहे. मित्रांनो, आम्ही प्रदर्शित केलेला सुंदर आणि अद्वितीय कलाकृतींचे छायाचित्र म्हणजे फोटोग्राफ्स असलेला खंड तयार केलेला आहे. तो आज सभागृहात प्रदर्शित करण्यात आलेला आहे. डिस्प्ले म्हणजे प्रदर्शित करण्यात आलेला आहे. दे आर द आर्टिस्टिक अँड स्किलफुल कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम आवर स्टुडंट्स. तर यात आमच्या विद्यार्थ्यांचे कलात्मक आणि कुशल योगदान आहे. आय रिक्वेस्ट द चीफ गेस्ट टू रिलीज द स्पेशल बुक ऑन दिस ऑकेजन अँड फॉर्मली इनॉग्रेट द आर्ट फेस्टिवल. तर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करावे आणि या कला महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करावे. फॉर्मल म्हणजे औपचारिक. थँक्यू सर. धन्यवाद सर. I know this has aroused curiosity in you to see the exhibition. After this program you can take that pleasure. मला माहीत आहे की यामुळे तुमच्यामध्ये प्रदर्शन पाहण्याची उत्सुकता निर्माण झालेली आहे. क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता. तर या कार्यक्रमानंतर तुम्ही तो आनंद घेऊ शकता. कल्चरल प्रोग्राम. सांस्कृतिक कार्यक्रम. I know you all are eagerly waiting to listen to the gems of music from our school. तर मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण आमच्या शाळेतील संगीतातील जे रत्न आहेत, जे हुशार विद्यार्थी आहेत, त्यांना ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहात. We now invite this talented band of musicians to display their talent. आम्ही आता संगीतकारांच्या या प्रतिभावान संघाला त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी आमंत्रित करतो. वी प्राऊडली प्रेझेंट द ताल कचेरी. आम्ही अभिमानाने ताल कचेरी सादर करू. साहिल ऑफ स्टँडर्ड 10A विल गिव्ह अ वोकल रेंडिशन अँड द सेम पीस विल बी डेमॉन्स्ट्रेटेड ऑन डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स. इयत्ता 10वी अचा विद्यार्थी साहिल स्वर सादरीकरण करेल. व्होकल रेंडिशन म्हणजे स्वर सादरीकरण. तर तो स्वर सादरीकरण करेल आणि ते स्वर विविध वाद्यांवर दाखवले जातील. लेट्स एन्जॉय द ताल कचेरी. चला ताल कचेरीचा आनंद घेऊया. वर्षा ऑन मृदंगम, विवेक ऑन ढोलक, जुबिन ऑन तबला अँड गोविंद ऑन घटकम. तर मृदंगमवर वर्षा, ढोलकावर विवेक, तबल्यावर जुबिन आणि घटकमवर गोविंद म्हणजे हे विद्यार्थी ते वाद्य वाजवणार आहेत. लेट्स हॅव अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर दी एक्सलेंट डेमॉन्स्ट्रेशन्स. तर या उत्कृष्ट सादरीकरणसाठी आपण टाळ्या वाजवूया. Different states display their unique identity through their respective culture. वेगवेगळी राज्ये आपापल्या संस्कृतीतून आपली वेगळी ओळख दाखवतात. Standard 7C will now give a beautiful presentation of the famous Koli dance from Maharashtra. तर इयत्ता 7वी क आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोळी नृत्याचे सुंदर सादरीकरण करणार आहे. What a wonderful presentation. किती अप्रतिम सादरीकरण. Now
A light comedy play will be presented by Standard 9C. इयत्ता 9वी क द्वारे एक हलके फुलके विनोदी नाटक सादर केले जाईल. लाईट कॉमेडी म्हणजे हलके फुलके विनोदी नाटक. I would like to request Standard 9 artists to perform their play The Boy Comes Home by A. मिल्ने. तर मी आता इयत्ता 9वीच्या कलाकारांना त्यांचे नाटक सादर करण्याची विनंती करू इच्छिते. नाटक आहे A. मिल्ने यांनी लिहिलेले द बॉय कम्स होम. दॅट वॉज इंडीड अ फंटॅस्टिक परफॉर्मन्स. खरोखरच हा एक विलक्षण अभिनय होता. प्राइज डिस्ट्रीब्युशन, बक्षीस वितरण. यू आर ऑल इगरली वेटिंग फॉर दी प्राइज डिस्ट्रीब्युशन. आपण सर्वजण बक्षीस वितरणाची आतुरतेने वाट पाहत आहात. देअर आर बटरफ्लाईज इन युअर स्टमक. म्हणजे विद्यार्थ्यांना खूप उत्सुकता आहे. यू विल सून बी रिलीव्ह ऑफ युअर एन्झायटी. तुमची चिंता लवकरच दूर होईल. एन्झायटी म्हणजे चिंता. एव्हरीवन इज युनिक इन हिज ऑर हर पोटेन्शियल. प्रत्येकजण त्याच्या क्षमतेमध्ये अद्वितीय आहे. ऑल आर टॅलेंटेड. सर्व प्रतिभावान आहेत. सर्व विद्यार्थी टॅलेंटेड आहेत. येस, बट सम डू परफॉर्म बेटर अँड देअर टॅलेंट नीड्स टू बी ॲप्रिशिएटेड. परंतु काही अतिशय चांगले प्रदर्शन करतात आणि त्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले पाहिजे. त्यांच्या टॅलेंटचं कौतुक झालं पाहिजे. I would now invite the chief guest to declare the prize winners and give away the prizes for the different categories of art. Thank you, sir. मी आता प्रमुख पाहुण्यांना पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यासाठी आणि कलेच्या विविध श्रेणींसाठी बक्षिसे देण्यासाठी आमंत्रित करते. थँक यू सर. धन्यवाद सर. ॲड्रेस बाय द चीफ गेस्ट. प्रमुख पाहुण्यांचे संबोधन. आय वुड नाव रिक्वेस्ट आवर इलस्ट्रियस चीफ गेस्ट टू ॲड्रेस द ऑडियन्स. मी आता आमच्या नामवंत प्रमुख पाहुण्यांना श्रोत्यांना संबोधित करण्याची विनंती करते. थँक्यू सर. धन्यवाद सर. युअर स्पीच हॅज गिवन अस वंडरफुल इन्साइट्स ऑन व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ आर्ट अँड कल्चर. तुमच्या भाषणाने आम्हाला कला आणि संस्कृतीच्या विविध पैलूंबद्दल अद्भुत सखोल माहिती मिळालेली आहे. वी आर इमेन्सली ग्रेटफुल टू यू फॉर युअर इनव्हॅल्युएबल वर्ड्स ऑफ एनलाइटमेंट. तुमच्या अमूल्य शब्दांबद्दल आम्ही तुमचे अनंत आभारी आहोत. वोट फॉर थँक्स. बिफोर वी ड्रॉ द कर्टन, आय टेक द ऑपॉर्च्युनिटी टू थँक ऑल दोज who have lent a helping hand to make this art festival meaningful, and for the formal vote of thanks, I invite the convener of this program, our art teacher, Miss शिल्पा संघाने. पडदा पडण्यापूर्वी ज्यांनी हा कला महोत्सव अर्थपूर्ण बनवण्यासाठी मदतीचा हात दिला त्या सर्वांचे आभार मानण्याची संधी मी घेते. आणि औपचारिक आभार मानण्यासाठी मी या कार्यक्रमाच्या निमंत्रक आमच्या कला शिक्षिका सौ शिल्पा संघानी यांना आमंत्रित करते. डिअर स्टुडंट्स, तर आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहूया. द आयटेम्स इन द प्रोग्राम बिलो हॅव गॉट मिक्सअप. रिअरेंज देम इन द प्रॉपर ऑर्डर. जस्ट ॲड द नंबर इन द लेफ्ट हँड कॉलम. तर आता येथे पुढे काही प्रोग्राम्स दिलेली आहेत आणि ती मिक्स झालेली आहेत. तर आपल्याला आता ते क्रमाने लावायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला नंबर्स लिहायचे आहेत की ते कोणत्या क्रमाने तो कार्यक्रम आलेला आहे. सो कोली डान्स इज 6 नंबर. इग्नाइटिंग द लॅम्प. सेकंड, चीफ गेस्ट स्पीक्स. 9. अप्रायझल ऑफ आर्ट फेस्टिवल. 4. डिग्निटरीज अराइव. 1. रेसिटल ऑफ ताल कचेरी. 5. Welcome and introduction of guest. 3. Prize distribution. 8. The Boy Comes Home, a skit by Standard 9. 7. And vote for thanks. Number 10. Choose the appropriate phrases to insert in the gaps. To make the sentences meaningful,
use the appropriate form of the verb. To appraise, to be relieved of, to draw the curtain, to escort, to be likened to have butterflies in one's stomach. Before we draw the curtain, let us stand in the attention for the national anthem. I had butterflies in my stomach just as I was to receive my report card. After I took medicine, I was relieved of the pain. Before we do the experiment in the laboratory, let me apprise you all about it. The minister was escorted by his personal bodyguards. Sorrowful times are likened to darkness. Prepare a formal invitation card of the art festival. तर एक इन्व्हिटेशन कार्ड आपल्याला तयार करायचं आहे. Prepare a news report in brief on this art festival. तर या आर्ट फेस्टिवल वर आधारित रिपोर्ट करायचा आहे. Language study. Object, direct and indirect. An object is a word, phrase or clause that shows a person, thing affected by an action of the verb. The underlined words or phrases in the following sentences are object. ऑब्जेक्ट म्हणजे एक शब्द, वाक्यांश किंवा खंड जो क्रियापदाच्या क्रियेमुळे प्रभावित व्यक्ती, वस्तू इत्यादींना दर्शवतो. Mother drives a scooter. He gave me a pen. तर अंडरलाईन केलेले वर्ड्स ऑब्जेक्ट आहेत. There are two types of object, direct and indirect. The direct object is directly affected by the action. For example, in sentence second above, a pen is direct object. An indirect object refers to the person or a thing to whom, for whom the action is done. In sentence second above, me is an indirect object. तर ऑब्जेक्टचे दोन प्रकार आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. डायरेक्ट ऑब्जेक्ट थेट कृतीमुळे प्रभावित होते. उदाहरणार्थ वरील वाक्य 2 मध्ये एक पेन डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे व्यक्ती किंवा वस्तू ज्यासाठी किंवा ज्यांच्यासाठी कृती केली जाते त्याचा संदर्भ देते. वरील वाक्य 2 मध्ये मी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. सो डिअर स्टुडंट्स, आपण 3.2 कंपेअर अ प्रोग्राम या पाठाचा अभ्यास केलेला आहे. हा पाठ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. कार्यक्रमाची तयारी कशी केली जाते ते यातून आपल्याला सर्व माहिती मिळालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि जे कोणी विद्यार्थी मुलं आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा.